माझा प्राधान्यक्रम हा विधानसभाच असणार। त्याचं कारण असं का मी तो मतदारसंघ बांधतोय। त्यांना जनतेनं सेवा करायची संधी दिली, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही करायचं ते केलं। त्यामुळं ज्यांनी लोकांची सेवा केली त्यांच्याबद्दल आपण सतत एक आदरभाव ठेवला पाहिजे। माझ्या विरुद्ध यातले कोणीच मोठ्या घराण्यातले लोक उभे राहणार नाही। माझ्या विरुद्ध उभा राहणारा माणूस कोण असेल तो माझ्यासारखाच वंचित घटकातून आलेला असेल। बरोबर। आपण आता 2024 ला तुम्ही विचार करताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता की पुन्हा विधानसभेचा विचार करता? तुमच्या डोळ्यासमोरचं उद्दिष्ट काय? नाही, माझ्या समोरचं उद्दिष्ट तर विधानसभाच असेल ना। बरं, कारण मी रोज तिथे काम करतोय। पक्षाने संधी दिली नाही तुम्ही आता नाही, शेवटी पक्ष हा तुमचा सर्वोपरी असतो। बरं, राजकारणामध्ये माणसापेक्षा पक्ष मोठा असतो, कारण पक्षामुळे तुमचं अस्तित्व असतं। त्यामुळे पक्षाचे जे आदेश येतील ते निमूटपणे पाळायचे हे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून असतं। आणि आता मी पक्षीय राजकारणात असल्यामुळं म्हणजे काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते पाळेल। पण इच्छा आहे का? परंतु माझी इच्छा व्यक्त करायला काही पक्षाचं बंधन नसावं ना। समजा जेव्हा तुम्हाला इच्छा, हे बघा, प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा तेच काम करण्याची संधी मिळावी ही मनोमन इच्छा असते ना। ते जर उद्दिष्ट किंवा ते जर स्वप्न तुमच्या समोर नसेल तर मग तो आमदार किंवा तो खासदार कामच करणार नाही। ओके, मी आता मला एक संधी दिली लोकांनी, आपण त्यांच्यासाठी जेवढं काम करता येईल ते केलं पाहिजे। कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला लोकांनी त्यांचं मूल्यवान मत दिलं, आपल्याला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वीकारलं, ही मोठी गोष्ट असते ना। हो, पण 6 विधानसभा मतदारसंघातले लोक जर तुम्हाला मतदान करणार असतील तर तुम्ही नकार कशाला देताय? नाही, तसं नाही। माझा प्राधान्यक्रम हा विधानसभाच असणार। त्याचं कारण असं का मी तो मतदारसंघ बांधतोय। आज तिथं माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे। मी प्रत्येक गाव, त्या मतदारसंघात असणाऱ्या 2 नगर परिषदा यांच्या विकासाचं एक सूत्रबद्ध असं नियोजन करून, कारण मी विकास प्रशासनातला अधिकारी एवढे संकट आली कोरोनाची 2 वर्षाची, त्याच्यावर मात करून तिथली विकास प्रक्रिया जेवढी गतिमान ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न केला। पण या जर श्रीरामपूर, त्यामुळं तिथे जे अजून खूप करायचं राहिलंय ते आपल्या हाताने व्हावं ही भावना आहे ना। श्रीरामपूर हे राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेचा विषय राहिला, कारण तिथे म्हणजे विखे असतील, ससाने, आदिक, बाळासाहेब थोरात, तर या सगळ्या जे दिग्गज नेते, आज राजकीय मोठी घराणी आहेत, यांच्याशी तुम्ही कसं जुळून घेता? नाही, हे बघा, त्यांना जनतेनं सेवा करायची संधी दिली, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही करायचं ते केलं। त्यामुळं ज्यांनी लोकांची सेवा केली त्यांच्याबद्दल आपण सतत एक आदरभाव ठेवला पाहिजे। त्यांनी जे उत्तम केलं त्याचं काही अनुसरण करता येतं आहे का तेही केला पाहिजे। बरं, ते काही माझे कोणी स्पर्धक नाही आहेत, तो राखीव मतदारसंघ आहे। माझ्या विरुद्ध यातले कोणीच मोठ्या घराण्यातले लोक उभे राहणार नाही। माझ्या विरुद्ध उभा राहणारा माणूस कोण असेल तो माझ्यासारखाच वंचित घटकातून आलेला असेल। त्यामुळे मी विनाकारण त्यांना कोणीतरी शत्रू किंवा त्यांना कोणीतरी स्पर्धक त्यांना किंवा काहीतरी हे मानून काही कारण नाही। असला मतभेदाचा विषय तर पक्षीय विचाराचा असतो, तो विरोधक म्हणून असतो काय, आणि ती वैचारिक लढाई असते, ती वैचारिक पातळीवर करायची असते।